बाबा, प्राध्यापक शमसुद्दीन तांबोळी, शारदाताई आणि आपण सर्व मान्यवर उपस्थित. राहुल गांधींच्या येण्यामुळे दोन महान व्यक्तींची पुण्यतिथी ही अजून एका फार मोठ्या महान व्यक्तीच्या पुण्यतिथीच्या दिवशी आपण साजरी करतो. त्यामुळे राहुल गांधींच्या येण्याचे मी वेगळ्या अर्थानं आभार मानतो. दिनकरराव जवळकर कुटुंबाशी वैद्य कुटुंबाचा तसा खूप घरोबर आहे. म्हणजे त्यांचे चिरंजीव शिवाजीराव हे बाईंचे राष्ट्र सेवा दलातल्या शाखेपासूनचे अत्यंत घनिष्ठ मित्र आणि शिवाजीरावांचे चिरंजीव शिरीष जवळकर जे सध्या अमेरिकेत असतात ते माझे अत्यंत घट्ट मित्र. त्या कुटुंबाशी आजही माझा अतिशय जिव्हाळ्याचा संबंध आहे. गीतांजलीचाही खूप जिव्हाळ्याचा संबंध आहे आणि अमेरिकेत आवर्जून मी त्यांच्या घरी जाऊन राहून आलेलो आहे. त्यांची कन्या म्हणजे शिरीष जवळकरांची कन्या ही वैद्यकीय क्षेत्रात आहे आणि ती माझ्या संजीवनी कार्डियक केअर सेंटरमध्ये एक संशोधनाचा प्रकल्पही करून गेली. असं एक फार वेगळं नातं. आणि शिरीषची पत्नी जी भारती जवळकर जी आहे तर तीही एक अत्यंत पुरोगामी विचारांची अशी व्यक्ती आणि जी आपल्या संपूर्ण परिवारावर सातत्यानं खूप प्रेम करत आली. लीलाताई म्हणजे शिवाजीरावांच्या पत्नी लीला काकी यांच्याशी माझा खूप कायम जवळचा संबंध राहिला. आणि मुख्य म्हणजे दिनकररावांच्या पत्नी ज्यांना आम्ही मा म्हणायचो त्या मांशी माझं अत्यंत घनिष्ठ असं नातं शेवटपर्यंत राहिलं. पुढे पुढे तर मी तज्ज्ञ होऊन आलो आणि त्यांच्या तब्येतीकडेही बघायला लागलो आणि मा खूप दीर्घ आयुष्य जगल्या आणि मांना 90मध्ये अमेरिकेमध्ये मी जायला परवानगी दिली. ज्यावेळेला शंका होती की मा पोचू शकतील की नाही तेव्हा मी त्यांना बळ दिलं की नाही मा तुम्ही अमेरिकेचा प्रवास करून तुम्हाला बघायचं आहे नातवाचं सगळं, तुम्ही पोचा. असा हा अतिशय जवळचा संबंध. हमीद दलवाईंशी प्रत्यक्ष माझा निकटचा संबंध आला नाही पण हमीद दलवाईंचं मी साधनेच्या जुन्या वास्तूमध्ये ऐकलेलं भाषण आजही मला तसं स्मरतं. पण दलवाई भाभींशी माझा खूप जवळचा संबंध आहे. तो बाईंशी त्यांचा जवळचा संबंध होता याच्याही पेक्षा माझ्याशी त्यांचं एक खूप घट्ट असं वैचारिक नातं कायमचं राहिलं. पेशंट म्हणून यायच्या हा भाग आपण बाजूला ठेवूया, कारण पेशंट म्हणून येणाऱ्यांमध्ये सर्व विचार पंथांचे, धर्मांचे, जातींचे लोक असतातच. पण त्यातल्या काही लोकांबरोबर आपली एक वैचारिक वेगळं नातं निर्माण झालेलं असतं. दलवाई भाभींशी माझं एक अतिशय घनिष्ठ असं नातं होतं. त्यामुळे या दोघांबद्दल बोलताना आज मला खूप मनापासून आनंद होतो की तुम्ही मला आज त्यासाठी इथे आवर्जून बोलवलं. कसा योगायोग असतो पहा. दिनकरराव जवळकरांचं घर, केशवराव जेध्यांचं जेधे मॅन्शन, इकडे गुरुवर्य जगतापांचं घर, इकडे पंचवद मिशन आणि त्याच्यामध्ये माझं बालपण. त्यामुळे त्या आणि पलीकडे महात्मा फुलेंचं इकडचं स्मारक फार एक वेगळा त्या बालपणाला एक वेगळा आयाम मिळालेला होता. आणि सुदैवानं लहानपणापासून या सगळ्या लोकांचं मोठेपण, संपूर्ण ब्राह्मणेतर चळवळ, समाजवादी चळवळ, सत्यशोधकी चळवळ याचं एक भान खूप लहान वयापासून निर्माण झालं. आणि विशेषतः ब्राह्मणांच्या शाळेत जाऊनही ते भान टिकलं. कारण मी नूतन मराठीचा विद्यार्थी, पण कुठेही त्या भानाला तडा गेला नाही आणि ते भान टिकत गेलं. त्यामुळे तो एक फार वेगळं जिव्हाळा त्यामुळे या लोकांबद्दल खूप लहान वयापासून वाटत राहिला. आणि जसं जसं त्यांचं वैचारिकता, त्यांचं वाङ्मय, ते आयुष्य कशासाठी जगले, काय विचार मांडत गेले, हे जसं कळायला लागलं तसं त्यांचं मोठेपणे अधिक उलगडत जात गेलं. दिनकरराव गेले आणि 2च वर्षांमध्ये हमीद दलवाईंचा जन्म झाला.
म्हणजे एक अत्यंत वेगळी सत्यशोधकी परंपरा मुस्लिम समाजामध्ये घेऊन जगणारी एक व्यक्ती निर्माण झाली. तोपर्यंत अशी सत्यशोधकी परंपरा घेऊन जगणारा कोणी मुस्लिम विचारवंत नेता मला या दर्जाचा मला माहिती नाही. दोघंही प्रबोधनचे झेंडा खांद्यावर घेतलेली ही माणसं, आणि त्या दोघांचाही स्मृतिदिन एकाच दिवशी यावा असाही एक फार वेगळा योगायोग आहे. दिनकरराव जवळकर यांच्याबद्दल मला नेहमी असं वाटत गेलंय की त्यांच्या समीक्षकांनी, टीकाकारांनी, महाराष्ट्रातल्या विचारवंतांनी दिनकरराव जवळकरांना जेवढा न्याय द्यायला पाहिजे होता तेवढा न्याय दिलेला नाही. म्हणजे अगदी त्यांचं समग्र वाङ्मयाची दुसरी आवृत्ती जी बाबांची त्याला प्रस्तावना आहे, पहिल्या आवृत्तीला फडक्यांची प्रस्तावना आहे, त्याच्यातही यदी फडक्यांनी मला असं वाटतं की दिनकरराव जवळकरांना पूर्णपणे न्याय दिलेला नाही. त्याचं काय कारण आहे हे लक्षात घेण्यासारखं. एकतर फार अल्प आयुष्य त्यांना लाभलं, जेमतेम 35 वर्षांचं हे त्यांचं आयुष्य होतं. पण फक्त 35 वर्षांचं आयुष्य लाभलेली ही व्यक्ती आजही आपल्याला स्मरण्याची गरज आहे. तिथंच त्यांचं खरं महत्त्व आपल्याला अधोरेखित होतं. दिनकरराव जवळकर ही व्यक्ती नाही तर ती एक मशीन गन होती असं तेव्हा मानलं गेलं. देशाचे दुश्मन हे पुस्तक त्यांनी लिहिलं तेव्हा त्याची जाहिरातच एक मशीन गनी पुस्तक अशी जाहिरात करण्यात आली. दिनकरराव जवळकर म्हणजे झंझावात, दिनकरराव जवळकर म्हणजे एक तोफखाना, दिनकरराव जवळकर म्हणजे शब्दांची शस्त्र हातात घेतलेला असा योद्धा की जो समोरच्या शत्रूला नमोहरम करून टाकणार आणि त्याची दाणादाण करून टाकणार. दिनकरराव जवळकरांचं संपूर्ण व्यक्तिमत्व बऱ्याच वेळा अनेक लोकांनी एवढ्याच त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या वैशिष्ट्यांमध्ये सीमित करून टाकलं. काहींनी तर इथपर्यंत म्हटलं की ते एक लढवय्ये होते, ते विचारांच्या लढाईमधले एक योद्धे होते, पण ते विचारवंत नव्हते, ते चिंतक नव्हते. ज्या दर्जाचं चिंतन केशवराव जेधे किंवा भास्करराव जाधव या ब्राह्मणेतर चळवळीतल्या नेत्यांनी केलं, त्या दर्जाचं चिंतन त्यांनी केलं नाही असं स्पष्टपणे काही समीक्षकांनी त्यांच्याबद्दल लिहिलेलं आहे. माझा मतभेद इथंच आहे. त्याचं काही कारण अत्यंत तरुण वयामध्ये दिनकररावांनी जे काही हल्ले चढवले ब्राह्मण्यवादावर, मनुवादावर, त्याच्यामध्ये निश्चित आहे. म्हणजे विठ्ठलभाई पटेलांनी जेव्हा आंतरजातीय विवाहाचं बिल सादर केलं आणि त्या बिलाला जेव्हा ब्राह्मण्यवाद्यांनी, मनुवाद्यांनी अगदी लोकमान्य टिळकांसहित प्रखर विरोध केला, त्यावेळेला प्रणय प्रभाव नावाचं नाटक सगळ्यात पहिल्यांदा दिनकररावांनी लिहिलं. हे नाटक उपलब्ध नाही. या नाटकात त्यांनी काय लिहिलंय, त्याची संहिता काय होती हे माहिती नाही. पण अत्यंत अल्प काळामध्ये ब्रिटिशांच्या सरकारनं पण त्या नाटकावर बंदी आणली. कदाचित त्याच्यातच बरीचशी उत्तरं आपल्याला समोर येतात. आणि त्यानंतर त्यांचा नावाचा दबदबा एवढा आणि एवढी प्रसिद्धी झाली की छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना कोल्हापूरला बोलून घेतलं आणि तरुण मराठा वर्तमानपत्राचे ते संपादक झाले. अर्थात काही काळामध्ये कारण त्यांची लेखणी बेफाम सुटायची, ही वस्तुस्थिती. लेखणीला कधी लगाम लावावा असं त्यांना वाटलं नाही. पण मी त्याचं समर्थन करतो. त्यांचा जर संपूर्ण व्यक्तिमत्वाचा आणि वैचारिक प्रवासाचा जर आपण आढावा घेतला तर असं लक्षात येईल की ज्याच्यावर ते हल्ला करत होते त्या सर्व शक्ती अशा होत्या की तिथे त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तींनी आपल्या शस्त्राला, आपल्या लेखणीला कुठेही लगाम खरंच घालणं हे देखील चूक झाली असती. याचं भान दिनकरराव नव्हतं. पण कदाचित त्यामुळे पुन्हा ते पुण्याला परत आले असावेत आणि त्यांनी पुन्हा इथे
तरुण मराठा मंडळाची स्थापना केली आणि त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाची घटना जी घडत होती ती म्हणजे लोकमान्य टिळक चिपळूणकर या सगळ्या मंडळींच्या वतीने गणेशोत्सवामध्ये केसरी वाड्यावर अनेक मेळे चालायचे आणि या मेळ्यांमध्ये ब्राह्मणेतरांवर, ब्राह्मणेतरांच्या बायकांवर, ब्राह्मणेतर नेत्यांवर अत्यंत अश्लाघ्य अर्वाच्य भाषेतली टीका केली जायची आणि त्याला उत्तर देण्यासाठी त्यांनी छत्रपती मेळा हा स्थापन केला. त्याच्यामध्ये केशवराव जेधेंची शिवाजी आमचा राणा, मराठा आमचा पाणा ही गझल, हे मला वाटतं बहुतेक जेधे स्वतःच ती गझल गायची आणि ती फार अफाट लोकप्रिय झाली. आणि छत्रपती मेळ्यांनी या ब्राह्मण्यवाद्यांच्या या मेळ्यांच्या संपूर्ण अत्यंत अनैतिक अश्लाघ्य अशा टीकेचं जे काही घोंगावणारं एक वादळ होतं ते आटोक्यात आलं. खऱ्या अर्थानं दिनकररावांची जी एक संपूर्ण ताकद होती शब्दांची आणि याची, कारण त्यातली अनेक पदं ही दिनकररावांची असायची, ही अत्यंत स्पष्टपणे दिसायला लागली. पण त्याच वेळेला दुसरा एक वाद उद्भवला ज्याचा उल्लेख तांबोळींनी आता केलेला आहे आणि तो वाद आजही मला आठवला की माझी मान खाली शरमेने जाते आणि तो म्हणजे महात्मा फुलेंचा पुतळा उभारण्याचा प्रस्ताव पुणे महानगर तेव्हाच्या म्युन्सिपाल्टीमध्ये आला आणि त्याला सगळ्यात प्रखर विरोध हा कोणी केला असेल तर तो लोकमान्य टिळकांनी आणि चिपळूणकर. फुल्यांचं कार्यच काय, महात्मा फुलेंचा पुण्याशी काय संबंध आहे? त्यांचा पुतळा उभा करायचा असेल तर तो तुम्ही कोल्हापुरामध्ये उभा करा, पण पुण्यामध्ये आम्ही त्यांचा पुतळा होऊन देणार नाही. अशा पद्धतीचं त्यांच्या नेतृत्वाखाली ब्राह्मण्यवाद्यांनी अत्यंत भयानक असं आंदोलन चालू केलं. म्हणजे महात्मा फुलेंसारख्या व्यक्तीचा पुतळा उभारायला आज हे जे सत्तेवर आहेत आणि या सत्तेवर असणाऱ्यांच्या पाठीमागे त्यांची जी वैचारिक संघटना आहे त्याच वैचारिक संघटनेची परंपरा सांगणारी ही सगळी माणसं होती की ज्यांनी महात्मा फुलेंचा पुतळा उभारायला अत्यंत प्रखर असा विरोध त्यावेळेला केला आणि तेव्हा पुन्हा दंड ठोकतून या लोकांच्या विरोधात उभे राहिले ते दिनकरराव जवळकर आणि त्यावेळेला त्यांनी हे पुस्तक लिहिलं, देशाचे दुश्मन. आणि देशाचे दुश्मन हे पुस्तकच कदाचित बहुसंख्य समीक्षकांनी जवळकरांचं मूल्यमापन करण्यासाठी नेहमी आधारभूत धरलं असावं असं मला अनेक वेळा वाटत नाही. खरं तर ते पुस्तक देखील असं नाही आहे की जिथं चिंतनाचा अभाव आहे, वैचारिकतेचा अभाव आहे असं खरं तर कोणी म्हणेल. त्या पुस्तकामध्ये पुरोधशाहीवर त्यांनी हल्ला चढवला, त्या पुस्तकामध्ये त्यांनी ब्राह्मण्यवाद, मनुवादावर आणि भटशाहीवर हल्ला चढवलेला आहे. तो हल्ला प्रचंड होता, बेफाम हल्ला होता. म्हणजे अक्षरशः एखादा मावळा छत्रपती शिवाजींच्या सैन्यातला बेफाम तलवार फिरवत शत्रूला कापत पुढे निघाला अशा पद्धतीचा तो हल्ला होता. पण तुम्ही जर अत्यंत बारकाईने असं पाहिलं तर असं लक्षात येईल की त्या हल्ल्याला एक जबरदस्त असा वैचारिक आधार होता, त्याला इतिहासाच्या अभ्यासाची जोड होती. या देशाच्या इतिहासामध्ये मनुवाद्यांनी, ब्राह्मण्यवाद्यांनी जे कित्येक हजार वर्षांपासून थैमान घातलं, या देशातल्या सर्वसामान्य माणसाला ज्या पद्धतीनं गुलामगिरीमध्ये ढकललं, केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या श्रेष्ठत्वासाठी सातत्यानं या देशाच्या सर्व इतिहासाची मोडतोड करण्याचे प्रयत्न केले. अहो, पुराणं देखील बदलली. त्यांनी ठरवायचं दानव कोण, मग त्या दानवाच्या डोक्यावर शिंग लावून ते मोकळे झाले. त्यांनी ठरवायचं कोणाला मारायचं, मग त्या मारण्याला वध हा शब्द ते देऊन मोकळे झाले. अशा पद्धतीची संपूर्ण वाटचाल ज्या ब्राह्मण्यवाद्यांनी केली त्याचा संपूर्ण पर्दाफाश, खरं तर चिरफाड, ही दिनकरराव जवळकरांनी देशाचे दुश्मन या पुस्तकामध्ये केलेली आहे. ते खरं तर मुळामध्ये प्रत्येकाने आवर्जून वाचलं पाहिजे. काही वेळेला हे खरं आहे की ती भाषा अत्यंत तिखट वाटते, जहरी वाटते, जहाल वाटते, जळजळीत वाटते. म्हणजे एखादं लोखंड कापणारा लेझरचा एखादा जसा किरण असतो तशी आपल्याला वाटायला लागते.
पण त्यावेळेला अशा रीतींनी असा प्रखर हल्ला करणारा हा पहिलाच माणूस होता. त्याचं नाव होतं दिनकरराव जवळ. जेव्हा एखादी व्यवस्था शेकडो हजारो वर्ष एका संपूर्ण समाजाला गुलाम करते, एक जन्मादृष्टीत गुलामगिरीची व्यवस्था जन्माला घालते आणि त्या व्यवस्थेच्या डोक्यावर बसून तूप आणि लोणी खाते आणि संपूर्ण समाजाला गुलामगिरीमध्ये फेकून देते, तेव्हा त्या व्यवस्थेला धक्का देण्यासाठी तुम्हाला शब्दांची फुलं टाकून चालत नाही. तुम्हाला तिथे सारखा सारासार विवेक बुद्धी नैतिकता अनैतिकता याचा विचार करून चालत नाही. तुम्हाला अशा वेळेला एक जबरदस्त असं खड्ग उचलावं लागतं. ते जवळकरांनी उचललं आणि त्या पुस्तकाचं नाव आहे देशाचे दुश्मन. गंमत बघा, हेच देशाचे दुश्मन आज सत्तेमध्ये आहे. तुम्ही त्यांचं वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की शब्दांमध्ये त्यांनी भारताचं भवितव्य सांगितलेलं आहे. एका ठिकाणी त्यांनी अतिशय स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की जर या ब्राह्मण्यवाद्यांचा आपण पाडाव केला नाही तर आज देशावर आलेली ही ब्रिटिशांची गुलामगिरी कदाचित तुम्ही लढे देऊन घालवाल, पण ही मंडळी दुसरी कुठली तरी गुलामगिरीमध्ये तुम्हाला ढकलून देतील आणि त्यांना बाहेरचा एखादा परकीय गुलाम करण्यासाठी जर कोणी शक्ती मिळाली नाही तर ते तर तुम्हाला धर्मग्रंथांच्या आधारे त्यांनी गुलाम करून ठेवलेले असेल. म्हणजे तुमची गुलामगिरी या ना त्या पद्धतीने चालेल. आणि हा मुद्दा मला जवळकरांचा फार नेहमी भावत आलेला आहे, कारण मी स्वतः ही मांडणी गेली काही काळ करतोय की ब्राह्मण्यवाद्यांची गंमत अशी आहे की या देशावर कोणाचीही राजकीय सत्ता असून द्या, सामाजिक सत्ताही त्यांची असते. म्हणजे मोगलांच्या 800 वर्षांच्या सत्तेच्या काळामध्ये हे त्यांच्या विरुद्ध लढले नाहीत. हे पूजा अर्चा करत होते, हे कर्मकांड करत होते, सर्वसामान्य माणसाला नाडत होते, त्यांचं शोषण करत होते. मुस्लिमांच्या विरुद्ध मोगलांच्या विरुद्ध लढण्यासाठी त्यांनी क्षत्रियांना देखील कधी प्रेरणा दिली नाही. स्वतः शस्त्र हातात घेणे तर बाजूला ठेवून देऊ, पण नंतर काय त्या पहिल्या बाजीरावांनी थोडंफार शस्त्र हातात घेतलं, हे सोडलं तर इतिहासामध्ये नाव कुठलंही नाही. आपण त्यांना जाब विचारला पाहिजे की 800 वर्षाच्या मोगलांच्या गुलामगिरीच्या काळामध्ये तुम्ही त्यांच्या विरुद्ध लढला का नाही. कारण मोगलांनी त्यांचं सामाजिक श्रेष्ठत्व जे होतं आणि मनुस्मृतीवर आधारित त्यांचं जे जगणं होतं त्याला हात लावला नाही. त्यामुळे जो कोणी राज्यकर्ता या देशावर राज्य करण्यासाठी येईल तो राज्यकर्ता जर मनुस्मृतीला हात लावणार नसेल आणि आमचं ब्राह्मणांचं श्रेष्ठत्व तसंच ठेवणार असेल, अबाधित ठेवणार असेल, तर मग आम्हाला त्या सत्तेच्या विरुद्ध लढायचं नाही. हा त्यांचा बाणा. ब्रिटिश आल्यावर तेच घडलं. ब्रिटिशांशीही ते लढले. ते ब्रिटिशांशी लढले तर नाहीच, पण ब्रिटिशांच्या विरुद्ध काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आणि नंतर महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली जी प्रचंड मोठी सत्याग्रहाची, असहकाराची, सविनय कायदेभंगाची चळवळ उभी राहिली, त्या चळवळीपासून ते फटकून राहिले. त्यांनी त्या चळवळीची थट्टा केली. त्याच्याही पुढे जाऊन त्यांनी ब्रिटिशांना सातत्यानं मदत केली. सावरकरांचं जर संपूर्ण तुम्ही आयुष्य पाहिलं तर एक सुरुवातीचा छोटा टप्पा जो काही इंग्लंडमध्ये अभिनव भारत संघटना त्यांनी स्थापन केली, हा एक छोटा टप्पा सोडला तर सावरकरांचं पुढचं संपूर्ण आयुष्य हे सातत्यानं ब्रिटिशांना मायबाप सरकार या चुकल्या लेकराला पोटात घाला, हे लेकरू दुसऱ्या तरुण जे भरकटलेले आहेत काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आणि तुमच्या विरुद्ध लढतायत त्या तरुणांना देखील तुमच्या पायापाशी घेऊन येईल. ही पत्रांमागून पत्र ते लिहित होते. म्हणजे दिनकररावांचं जे भाकीत होतं की ब्राह्मण्यवाद्यांना या देशावर कोणाची सत्ता आहे याच्याशी काही घेणं देणं राहत नाही, त्यांना फक्त आपली सामाजिक सत्ता अबाधित ठेवायची असते. हे किती खरं होतं बघा. स्वातंत्र्य मिळालं आणि त्यांच्या लक्षात आलं खरं तर त्यांना हिंदू राष्ट्र निर्माण करायचं स्वप्न होतं.
कुठल्या आधारावर ते स्वप्न पाहत होते हे देखील मला अनेक वेळा कळत नाही. पण स्वातंत्र्य मिळाल्यावर त्यांच्या लक्षात आलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या आधारे आता हा देश चालला. आणि आता आपल्याला जर पुन्हा सत्ता खरंच आणायची असेल किंवा हिंदू राष्ट्र आणायचं असेल तर आपल्याला मतपेटीतनं गेलं पाहिजे. पण मतपेटीतनं जायचं असेल तर आपल्याला हिंदू समाज एक केला पाहिजे. पण हिंदू समाज आम्हाला मनुस्मृती जाळून एक करायचा नाहीये, जाती अंत निर्माण करून एक करायचा नाहीये, तर त्याच्या जातींच्या भिंती तशाच ठेवायच्यात आणि तरी त्याला एक करायचं आहे. त्याच्यासाठी एक अत्यंत जबरदस्त हत्यार त्यांनी वापरलं आणि ते म्हणजे धर्मद्वेषाचं. जवळकरांनी याबद्दल देखील अनेक इशारे देशाचे दुश्मन या पुस्तकामध्ये देऊन टाकले. आणि म्हणून मला असं वाटतं की दिनकरराव जवळकरांचं संपूर्ण ब्राह्मणेतर चळवळीतलं जे योगदान आहे ते केवळ ब्राह्मणेतर चळवळ असं योगदान नसून या देशाच्या भविष्यातल्या इतिहासाला वाचवण्याचे अनेक वैचारिक गोष्टींचा पाया हा दिनकररावांनी घालून दिलेला होता. हे आपल्याला सगळ्यांना लक्षात घेतलं पाहिजे. ते सत्यशोधकी होते. आता काहींनी त्यात फरक केला की सत्यशोधकी चळवळ आणि ब्राह्मणेतर चळवळ याच्यात फरक आहे. ब्राह्मणेतर चळवळीमध्ये ब्राह्मण येऊ शकत नाही, पण सत्यशोधकी चळवळीमध्ये सर्व लोक येऊ शकतात. आता असं म्हणावं तर एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला लागेल की अच्युतराव कोल्हटकर हे दिनकरराव जवळकरांचे प्रचंड चाहते. आणि अच्युतराव कोल्हटकरांनी दिनकररावांबद्दल जे लिहिलंय ते मुळातनं वाचलं तर आपण थक्क होऊन जातो. त्यांचं जे मूल्यमापन त्यांनी केलेलं आहे संपूर्ण आपण थक्क होऊन जातो. पण दिनकररावांच्या अजूनही 2-3 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेतल्या की या व्यक्तीचं वैचारिक पाया किती व्यापक होता. ते इंग्लंडलाही काही वर्ष राहिले हे आपल्या लक्षात येईल. आणि ते महत्त्वाचं सवाल 1 सवाल 2 ही तर त्यांची पुस्तिका आहेतच. त्याही ब्राह्मण्यवादावर हल्ला करणाऱ्याच आहेत, ब्राह्मणांना अनेक प्रश्न विचारणारे आहेत. पण सोशलिझम आणि कम्युनिझम हे जे त्यांनी पुस्तिका छोटीशी लिहिलेली आहे ती सगळ्यांनी मुळातून वाचली पाहिजे. याचा अर्थ त्यांना त्यावेळेला जगामध्ये ज्या संपूर्ण वैचारिक स्थित्यंतर होत होती याचं अत्यंत चांगलं भान होतं, अतिशय चांगलं भान होतं. मी खरं तर तेव्हा युरोपामध्ये सोशलिझमनी काही प्रचंड झंझावत निर्माण केलेला नव्हता. आणि तरी देखील दिनकरराव समाजवादाची भाषा करत होते आणि समाजवादाची आपापल्या परीने व्याख्या करण्याचा प्रयत्न करत होते. आणि त्यांनी हे स्पष्टपणे म्हणलं होतं की जर भारत हे राष्ट्र म्हणून पुढं खऱ्या अर्थानं उभं राहायचं असेल तर ते सोशलिझमवर उभारलेलं राष्ट्र असलं पाहिजे. तसं राष्ट्र झालं तरच ते खऱ्या अर्थानं समतेवर आधारित असं राष्ट्र निर्माण होईल. आणि असं राष्ट्र झालं तर महिला, कामगार, शेतकरी, कष्टकरी या सर्वांना खऱ्या अर्थानं आधार मिळतील आणि त्यांचं शोषण थांबेल. दिनकररावांनी काय मार्क्सच्या पद्धतीनं हे सगळं विश्लेषण केलंय असा दावा मी नाही करत. पण दिनकरराव जवळकरांना या गोष्टींचं भान होतं. आणि त्याचबरोबर त्यांनी शेतकऱ्यांबद्दल लिहिलेल्या एका छोट्या पुस्तिकेमध्ये हे स्पष्टपणे लिहिलेलं आहे की या देशातल्या शेतकऱ्याला सावकारशाहीतून आपल्याला मुक्त केलं पाहिजेच, पण या देशातील शेतकऱ्याला धर्माच्या जोखडातून मुक्त केलं पाहिजे. इथं ते महात्मा फुलेंच्या खूप जवळ जातात. म्हणजे महात्मा फुलेंच्या संपूर्ण महात्मा फुलेंच्या वैचारिक मांडणीमध्ये एक फार मोठा विचारवंत आहे हे मी मान्य करतो. पण फुल्यांना आयुष्यही दीर्घ लाभलं आणि जवळकरांनी एका वेगळ्या पद्धतीने हातात तलवार घेऊनच ती फिरवायला सुरुवात केली. फुल्यांनी प्रबोधनाच्या वैचारिकतेचा एक भरभक्कम असा वैचारिक पाया घालून ठेवला की ज्या पायाला कोणीच धक्का लावू शकत नाही. जवळकरांची ती प्रवृत्ती नव्हती हे मी मान्य करतो. पण तरी देखील या माणसानं आपल्या सोशलिझमच्या पुस्तिकेमध्ये विश्वशांतीचाही पुरस्कार केलेला आहे. म्हणजे इतक्या व्यापक पद्धतीनं विचार करणाऱ्या या व्यक्तीला जर आपण फक्त एक झंझावात, एक योद्धा एवढंच जर म्हणणार असू तर मला असं वाटतं की हा त्यांच्यावर आपण अन्याय करू. आणि म्हणून या निमित्ताने आज मला सगळ्यांना असं सांगायचं आहे की दिनकरराव जवळकर हे खूप व्यापक विचार करणारे
प्रचंड वाचन असणारे, कारण त्यांच्या अनेक लेखनामध्ये अनेक जगभरातल्या तत्त्वज्ञांचे, विचारवंतांचे, क्रांतिकारकांचे येणारे संदर्भ हे आपल्याला स्पष्टपणे दाखवतात की त्यांचं वाचन खूप अफाट असलं पाहिजे. फार अल्प वयामध्ये आजाराला पळून गेले. त्यांच्याबद्दल काही विवाद निर्माण झाले त्या काळामध्ये. मला असं वाटतं की अशा वेळेला आपण मागे वळून पाहताना या विवादांबद्दल बोलणं हे मला उचित वाटत नाही. त्यांच्या वैचारिकतेचाच आपण अधिक विचार केला पाहिजे. या पार्श्वभूमीवर हमीद दलवाई हे व्यक्तिमत्व एक अजूनही फार वेगळं व्यक्तिमत्व आहे. दलवाईंचा जन्म मिरजोळीमध्ये झाला. त्या मिरजोळीमध्ये दलवाई भाभींनी अमित दलवाईंच्या नावाने जे सभागृह बांधलं स्वतःच्या पैशातून, त्याचं उद्घाटन करण्याचा मान त्यांनी मला दिला. आणि मिरजोळीला जाऊन मी त्याचं उद्घाटन केलं. पण त्यांना मी म्हणलं की बा, दलवाईंच्या नावाचं सभागृह तुम्ही बांधलेलं सभागृह उद्घाटन करण्यासाठी मी फार छोटा माणूस आहे, पण त्या निमित्ताने आपण आरोग्य सेनेचं एक लोकांसाठी शिबिर तिथं आरोग्याचं घेऊ. आणि खूप मोठं शिबिर आम्ही दिवसभराचं त्या जागी घेतलं. दलवाईंचा मात्र लहान वयामध्ये सेवादल आणि समाजवादी विचारांशी संबंध आला. आणि मग मॅट्रिक नंतर दलवाई मुंबईमध्ये आले, इंटरपर्यंत शिकले. आणि त्यानंतर दलवाई हे मौज, सत्यशोधक वगैरे, सत्यकथा वगैरे या मासिकांमध्ये लिखाण करायला लागले. आणि दलवाईंची सगळ्यात पहिली कादंबरी, फार सुंदर कादंबरी आहे, इंधन. खरं तर त्या कादंबरीमुळे मुल्ला मौलवींनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला. त्यानंतर कफन चोर, छप्पर वगैरे, लाटा वगैरे असे त्यांचे काही कथासंग्रह, कथा. दलवाई हे अत्यंत समर्थ असे लेखक होते. खरं तर लेखनाचीच संपूर्ण हे त्यांची आवडते तसेच जोपासत पुढे गेले असते तर ते मराठी साहित्यातले फार उंचावरचे लेखक झाले असे. म्हणजे त्यांचं जे लिखाण आहे तेवढ्यावरही मी त्यांना फार मोठा लेखक मानतो. परंतु काही वेळेला लेखकाचं मोठेपण हे त्याच्या लेखनाच्या आकारावरही ठरतं. दर्जावरच सगळं ठरतं असं नाही, आकारावरही ठरतं. पण खूप तरुण वयामध्ये, म्हणजे साधारण 1966च्या आधीच दलवाईंनी नोकरी सोडली. मध्ये मराठा वर्तमानपत्रामध्ये त्यांनी पत्रकार म्हणून काम केलं, नोकरी सोडली आणि त्यांनी मुस्लिम समाजाच्या प्रबोधनासाठी संपूर्ण आयुष्य जगून दिलं. त्यांचा जो ग्रंथ आहे मुस्लिम धर्म आणि राष्ट्रीय एकात्मता, हा ग्रंथ माझ्या दृष्टीने एक अत्यंत क्रांतिकारी ग्रंथ आहे. मुस्लिम समाजामध्ये प्रबोधनाची परंपरा ही निर्माण झाली नाही असं नाही. याबद्दल मी एक स्वतंत्र व्याख्यान मागे मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या एका कार्यक्रमामध्ये घेतलेलं आहे की पैगंबरानंतर 400-500 वर्षानंतर वास्तविक मुस्लिम धर्मामध्ये फार मोठी प्रबोधनाची परंपरा निर्माण झाली. ॲव्हरोज, अल किंडी आणि या लोकांनी असंख्य विज्ञानाच्या शाखांना जन्म दिला. इतकंच नाही तर असं म्हटलं जातं की ग्रीक तत्वज्ञांचं संपूर्ण तत्वज्ञान म्हणजे सॉक्रेटिस असेल, प्लेटो असेल, अरिस्टॉटल असेल, हे मुस्लिम तत्ववेत्यांनी ग्रीक भाषेमधून भाषांतरित केलं म्हणून युरोपच्या हातामध्ये आलं. आणि ते तत्वज्ञान हातामध्ये घेऊन युरोपनी मात्र आपलं प्रबोधन घडवलं, ज्याला रेनेसान्स असं म्हटलं जातं. जी वैचारिक क्रांती होती, जी 14व्या-15व्या शतकापासून सुरू झाली, ती 17व्या शतकापर्यंत चालत राहिली. दुर्दैवानं काही कट्टरपंथीय विचारवंत इस्लाम धर्मामध्ये निर्माण झाले आणि प्रबोधनाची परंपरा खंडित झाली. त्यामुळं इस्लाममध्ये प्रबोधनाची काही 100 वर्षांची परंपरा होती आणि त्या परंपरेनं आपल्या संपूर्ण जगभरातल्या विज्ञानामध्ये, असंख्य विज्ञानाच्या शाखांमध्ये आणि तत्वज्ञानामध्ये फार मोठं योगदान केलेलं आहे. अल्जिब्रा, गणितातला जो अल्जिब्रा आहे तो अल्जिब्र या मुस्लिम तत्ववेत्यांनी शोधलेला आहे. एकच उदाहरण मी तुम्हाला फक्त सांगितलं. अहो, कुठपर्यंत ते करत होते तर शवविच्छेदन करून त्याचा अभ्यास करत होते. असे हे सर्व तत्वज्ञ होते. परंतु दुर्दैवानं ती परंपरा थांबली. आणि एक मात्र गोष्ट आपल्याला सगळ्यांना लक्षात घेतली पाहिजे की ही संपूर्ण मध्यपूर्व, अरबस्तान, युरोप याच्यामध्ये थांबलेली मुस्लिमांच्या प्रबोधनाची परंपरा जगाच्या इतिहासामध्ये पुन्हा कोणी चालू केली असेल तर ती दलवाई.
आणि ती मात्र फार ताकदीने त्यांनी सुरू केली. दलवाईंनी जी मांडणी केली ती लक्षात घेतली पाहिजे. दलवाई हे विवेकवादी होते, ते बुद्धिप्रामाण्यवादी होते. लहानपणात तरुण वयातच ते जवळजवळ नास्तिक झाले होते. त्या अर्थानं त्यांनी तसा धर्माचा त्याग केला होता. पण ज्या धर्मामध्ये आपण जन्माला आलोय त्या धर्मातलं संपूर्ण वैचारिकतेचा जो अंधार आहे तो दूर केला पाहिजे यांनी ते झपटलेले. पण ज्या पद्धतीने तो कर्मठ विचारपंथीयांच्या हातामध्ये गेलेला धर्म आहे, मुल्ला मौलींच्या हातामध्ये गेलेला आहे, आणि त्यामुळे या धर्मातल्या लोकांना आणि विशेषतः महिलांना जे जीवन जगावं लागतं ते आपण बदललं पाहिजे. आणि यासाठीच 1966 मध्ये त्यांनी जो 7 तलाक पीडित महिलांचा पहिला मोर्चा मुंबईच्या काउन्सिल हॉलवर ऐतिहासिक मोर्चा काढला तो हा मोर्चा. पण ते तिथंच थांबले नाही. ते कृतिशील विचारवंत होते, ते तत्वज्ञ होते. त्यांनी इस्लामची चिकित्सा करायला सुरुवात केली. तोपर्यंत इस्लाममध्ये चिकित्सेला कुठलाही वाव नव्हता. जो कुराणाचा शब्द आहे, कारण कुराण ईश्वर प्रणित, जसं गीता ईश्वर प्रणित, वेद ईश्वर प्रणित, तसं कुराण ईश्वर प्रणित. सर्व कट्टरपंथीयाची ती गंमत असते. बायबल ईश्वर प्रणित. खरं तर एका ठिकाणी काही जीसस ख्राइस्ट बसला आणि त्यांनी बायबल लिहून काढलं असं घडलेलं नाही. आणि पैगंबरी एका ठिकाणी बसले आणि त्यांनी अख्खं कुराण लिहून काढलं असं घडलं नाही. तेव्हा लिहिण्याची कला पण नव्हती. हे मौखिक होतं. त्याच्यामध्ये अनेक गोष्टी अनेक पुढच्या लोकांनी घुसडल्या असतील. त्यामुळे कुठलाही धर्मग्रंथ हा अशा रीतीने ईश्वर प्रणित असू शकत नाही, कुराणही असू शकत नाही. हा फार मोठा पहिला हल्ला दलवाईंनी जो केला त्याला दाद दिली पाहिजे. आणि तोपर्यंत हे बोलण्याची हिंमत भल्या भल्या विचारवंतांची नव्हती. शरीयत आणि पैगंबरांचं जीवन या 3 गोष्टींबरोबर इतिहासाचा, मुस्लिम इतिहासाचा संपूर्ण गुंफण केली गेलेली आहे. आणि त्याच्यातून मुस्लिम समाजानं बाहेर पडलं पाहिजे असं हमीद दलवाई सातत्यानं मांडत राहिले. तोपर्यंत हे मांडण्याची ताकद कोणाच्यात नव्हती, कुठल्याही विचारवंतामध्ये. म्हणजे इतकंच नाही तर दलवाईंनी मांडलेली एक गोष्ट फार महत्वाची आहे की त्यांनी म्हणलं की पैगंबर हे पहिले प्रेषित असे की ज्यांनी धर्म स्थापना आणि सत्ता स्थापना या 2 गोष्टी केल्या. आणि कदाचित त्यामुळं मुस्लिमांच्या मनामध्ये तेव्हापासून धर्म आणि सत्ता यांचं समीकरण जे जोडलं गेलं, त्यामुळं मुस्लिम समाज जिथं जाईल तिथं आपण सत्ताधीश असलं पाहिजे असं त्याला सातत्यानं वाटत राहिलं. आणि त्यामुळं तो अल्पसंख्य असला तरी तो सत्तेकडे जाण्याचा प्रयत्न करत राहिला, आणि तो बहुसंख्य असला तर तो अल्पसंख्याकांकडे दुर्लक्ष करत राहिला. जगाच्या मुस्लिम संपूर्ण राजवटींचं इतकं एका वाक्यामध्ये समर्पक वर्णन दुसरं कोणीही केलेलं नसेल. आणि त्यांनी हे अत्यंत ठामपणे सांगितलं की मुस्लिम समाजाला याच्यातून बाहेर पडलं पाहिजे, या भावनेतून बाहेर पडलं पाहिजे. पण त्याचबरोबर दलवाईंनी हिंदुत्ववाद्यांवरही प्रखर हल्ले केले. खरं तर इस्लामवर ते जे हल्ले करायचे त्यामुळं अनेकांनी दलवाईंना छुपा संघी असंही म्हटलं. हे हैदर हिंदुत्ववादी ज्या पद्धतीने असं अनेक मुस्लिम विचारवंतांनी त्यांच्यावर आरोप केले, हे ऐकलं तरी फार आश्चर्य वाटायला. पण त्याच दलवाईंनी ज्या पद्धतीने हिंदुत्वावर देखील हल्ले केले आणि विशेषतः सावरकरांच्या विज्ञानवादाची जी चिरफाड त्यांनी केलेली आहे ती दुसऱ्या कोणीही कधीही केली नाही. संपूर्ण सावरकरांच्या मानसिकतेची चिरफाड केली. आता आज बघा, आजही अमित शहा उद्धव ठाकरेंना प्रश्न जाहीरपणे विचारतायत की सावरकरांचं नाव आता घेण्याची तुमची हिंमत आहे. आता शिवसेनाही आधी सावरकरांचं नाव सातत्यानं घेत होती, हेही सत्य आहे. पण आता ते कदाचित थोडेसे प्रबोधनकार ठाकरेंच्या दिशेला निघाले अशी आशा करूयात आणि त्या मार्गावर ते टिकतील याच्याबद्दलही विश्वास बाळगूया. आता ते निघालेत त्या रस्त्यावर तर आपण पुन्हा त्यांना काही म्हणणं म्हणून त्यांना डिवचण्याचं काम केलं जातंय. सावरकर या व्यक्तीचं जे विश्लेषण अमित दलवाईंनी केलं ते फार सुंदर आहे. सावरकरांबद्दल काय सांगितलं जातं तर सावरकर हे प्रखर विज्ञानवादी होते. सावरकरांचा विज्ञानवाद हा खरं तर ब्राह्मण्यवादाला जोपासण्याचाच होता. ते खऱ्या अर्थानं विज्ञानवादी नव्हते.
तर विज्ञानाची प्रगती करून निरनिराळी शस्त्रास्त्र निर्माण करायची आणि त्यातून लष्करी सामर्थ्य वाढवायचं. आणि हे लष्करी सामर्थ्य का वाढवायचं, तर ते हिंदू राष्ट्राला ताकदीनं पुढे नेईल. ही मांडणी त्यांची होती. विज्ञानाचे निरनिराळे शोध लावायचे, विज्ञानाच्या शोधांना चालना द्यायची आणि त्या शोधातून सर्वसामान्य माणसाचं आयुष्य हे आपण पालटून टाकायचं, त्या आयुष्यामध्ये प्रकाश निर्माण करायचा. ही मांडणी कुठेही सावरकरांनी केलेली नाही. सावरकरांनी जी समरसतेची मांडणी केली ती फार तो खास ब्राह्मणी कावा आहे. सावरकरांनी जाती अंताची भाषा नाही वापरली, तर समरसता म्हणजे विविध जातींनी शेजारी बसून जेवायचं. त्यांनी पतित पावन मंदिरं निर्माण केली. गांधी म्हणले अस्पृश्यांसाठी मंदिरं खुली झाली पाहिजेत आणि गांधी उपोषणाला बसले आणि देशाच्या कानाकोपऱ्यांमध्ये शेकडो मंदिरं अस्पृश्यांसाठी खुली झाली. सावरकर म्हणले नाही, अस्पृश्यांसाठी आपण वेगळी मंदिरं बांधली आणि त्याचं नाव पतित पावन. म्हणजे साने गुरुजी जेव्हा उपोषणाला बसले होते पंढरपूरच्या मंदिरासाठी, त्याला पाठिंबा त्यांनी नाही दिला. त्यासाठी ते उतरले नाहीत त्या युद्धामध्ये. म्हणून सावरकर या व्यक्तीचा संपूर्ण जो काही एक मानसिकतेचा जो वाटचाल आहे, त्यामुळे त्यांनी लिहिलं की शेवटपर्यंत सावरकर हे ब्राह्मणी श्रेष्ठत्वाच्या आपल्या भावनेतून कधीही बाहेर पडले नाहीत आणि ही देशाच्या एकात्मतेच्या दृष्टीने अत्यंत घातक गोष्ट आहे. आणि म्हणून अमित दलवाईंनी ही मांडणी केली की निधर्मी राज्याकडे तर गेलंच पाहिजे, धर्मनिरपेक्षता तर निश्चित आपण त्या दिशेने वाटचाल केली पाहिजे. पण ज्या देशामध्ये हिंदू बहुल आहे त्या देशामध्ये हिंदू हा अधिकाधिक पुरोगामी झाला तरच मुस्लिम हा पुरोगामी बनण्याच्या दिशेने वाटचाल करेल. पण हिंदू जर कट्टरपंथी बनत गेला, धर्मांध बनत गेला, तो अधिकाधिक मनुवादाच्या दिशेने जात गेला, तर त्याला उत्तर म्हणून मुस्लिम पुन्हा अधिक कट्टरपंथी बनेल. हे भाकीत अमित दलवाईंचं आज मला प्रत्यक्षात येताना दिसतंय. या दोघांची संपूर्ण जी आयुष्याची जी वाटचाल आहे आणि मांडणी आहे त्याचं आज फार मोठं महत्त्व आहे. जवळकरांचं एक मला विशेष वाटतं की ते महाडच्या सत्याग्रहाला त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठिंबा जाहीर केला. काळाराम मंदिर सत्याग्रहामध्ये ते स्वतः उतरले, त्यांना नंतर अटक झाली, ते तुरुंगात जाऊन आले. आणि मगाशी तुम्ही सांगितल्याप्रमाणे देशाच्या दुश्मन या पुस्तकावर जेव्हा बंदी आली तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जवळकरांच्या वतीनं तो खटला लढवला आणि तो जिंकला. नुसताच जिंकला नाही तर त्यांनी वरच्या न्यायालयामध्ये जाऊन त्यांना असं सांगितलं की ज्या पद्धतीनं हा निकाल देण्यात आलेला आहे तोच आक्षेपार्ह आहे, तर वरच्या न्यायालयानं खालच्या न्यायाधीशांना त्याचाही जाब विचारला पाहिजे. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं देखील मला काही वेळेला फार अभूतपूर्व वर्तन वाटायला लागतं. श्रीधरपंत टिळकांच्याही बाजूनी ते उभे राहिले, रधो कर्व्यांच्या बाजूनी ते उभे राहिले आणि इकडं दिनकरराव जवळकरांच्या बाजूनी ते उभे राहिले. हे आंबेडकरांचं मोठेपण हे किती अंगाने आपण सांगावं तेवढं थोडं आहे. पण जवळकर हे आंबेडकरांच्या ही चळवळीमध्ये शिरले आणि नंतर ते 1930 मध्ये ते थेट काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली ते या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये उतरले. पण 1932 मध्ये त्यांचं निधन झालं आजारामुळे. फार अल्प आयुष्य त्यांना मिळालं. दलवाईंनाही आयुष्य फक्त 45 वर्षांचं मिळालं. मूत्रपिंड रिकामं झाल्यामुळं त्यांनाही अत्यंत अल्प आयुष्य मिळालं. पण मला असं वाटतं की आयुष्य किती मिळालं याच्यापेक्षा त्या आयुष्यामध्ये ही माणसं आपल्यासाठी काय ठेवून गेली आहेत आणि त्यांनी जो वैचारिक ठेवा ठेवला आहे तो वैचारिक ठेवा घेऊन आपण आपल्या देशाच्या अनेक प्रश्नांना कसे सामोरे जाऊ शकतो याचा विचार या निमित्ताने आपण केला पाहिजे. आणि तो विचार आपण केला तरच खऱ्या अर्थानं त्यांचा स्मृतिदिन हा आपण साजरा केला असं म्हणावं लागेल. स्मृतिदिन ही गोष्ट माझ्या दृष्टीने कधीही भाऊ बोलणार तर अशा लोकांचा केवळ आपण स्मृतिदिन भावनेच्या आधारे साजरा करून चालणार नाही. आणि ह्या दोघांचा स्मृतिदिन आपण साजरा करतो
तो आज शाहू छत्रपतींच्या स्मृतिदिनाच्या दिवशी. शाहू छत्रपती हे असंच पुन्हा एक अभूतपूर्व व्यक्तिमत्व होतं. दिनकरराव जवळकरांच्या नावाचा जो पहिला पुरस्कार समता प्रतिष्ठानने दिला तो बाबांना दिला. शेवटचा पुरस्कार जो दिला तो शाहू छत्रपतींचे चरित्रकार जयसिंगराव पवारांना दिला. त्यानंतर ते पुरस्कार मला वाटतं थांबले. मला माहिती नाही काय घडलं ते, कारण समता प्रतिष्ठानची स्थापना ही बाई आणि या निर्फराके या खैरे या सर्व मंडळींनी केलेली होती, पण त्याच्यात कुठेतरी खंड निर्माण झालेला दिसतोय. शाहू छत्रपतींच्या बाबत एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की छत्रपती शाहू महाराज हे या देशाच्या संपूर्ण वैचारिक प्रबोधनाच्या विविध चळवळींच्या पाठीमागे, विशेषतः सत्यशोधकी चळवळ आणि ब्राह्मणेतर चळवळीच्या पाठीमागं ज्या ताकदीनं उभे राहिले. मी त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये शालेय शिक्षण सक्तीचं करणं, अस्पृश्यता निवारणाचा कायदा करणं, मुस्लिम मुलांसाठी वसतिगृह काढणं, आदिवासी मुलांसाठी वसतिगृह काढणं, महिलांसाठी वसतिगृह काढणं, त्यांच्या शिक्षणासाठी शाळांची दारं खुली करत जाणं, ह्या सगळ्या अफाट गोष्टी त्यांनी शाहू महाराजांनी केल्या. पण तेच शाहू महाराज क्रांतिकारकांच्याही मागे उभे राहिले आणि ते फार धोक्याचं होतं. तसं असतानाही ते उभे राहिले. टिळकांच्याही पाठीमागे उभे राहिले. सातत्यानं टिळकांना त्यांनी आर्थिक मदत केलेली आहे. आणि जेव्हा वेदोक्त प्रकरण उभं राहिलं तेव्हा लोकमान्य टिळकांनी मात्र शाहू महाराजांच्या बाजूला उभं राहणं हे स्वीकारलं नाही. लोकमान्य टिळकांमधला तो जो एक कर्मठ ब्राह्मण होता, अशा प्रत्येक वेळा बाहेर पडला. त्यांनी मुलींच्या शाळेला विरोध केला, अस्पृश्यतेचे समर्थक होते. पण असं असूनही शाहू महाराज यांनी कधीही आयुष्यभर कटुता ठेवली नाही. बडोद्याच्या महाराजांनी ते जो वाडा दिलाय हा तो गायकवाड वाडा तो त्यांनीच दिलेला आहे. आणि या लोकांचं वैशिष्ट्य असं आहे. म्हणून या लोकांचं आज तिघाही लोकांचं आज आपण स्मरण करतो. मला विशेष वाटतं की गेले कित्येक वर्ष तुम्ही दिनकरराव जवळकर आणि अमित दलवाई यांचे स्मृतिदिन एकाच दिवशी करत आहात. मला असं वाटतं की पुढच्या वर्षीपासून शाहू महाराजांच्या स्मृतिदिनी ह्या दोघांचे स्मृतिदिन आपण साजरे करण्याची एक जर परंपरा निर्माण केली तर त्याला एका अर्थाने फार मोठं व्यापक अर्थ निर्माण होईल. आज आपण मला इथं बोलवलं. या दोघांच्या आयुष्यातल्या बाकी तपशिलांमध्ये मी जायचं नाही असं ठरवलं होतं. त्यांच्या संपूर्ण वैचारिकतेचा एक गाभा आपल्याला आजच्या परिस्थितीमध्ये पकडणं नितांत गरजेचं होतं. म्हणून मी कुठेही फार तपशिलांमध्ये न जाता हा गाभा तुमच्यापुढं मांडण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद.